दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं स्वप्न अपूर्ण राहिलंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण या संदर्भामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. माझा भाऊ राहिला नाही, आता काही उरलं नाही. अजितदादांचे निर्णय स्वप्न दादांसोबतच गेले असं वक्तव्य सुळे यांनी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 12 फेब्रुवारीला दादांची स्वप्न पूर्ण करणार असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. मात्र आता सुप्रिया सुळे यांनी दादांचे निर्णय स्वप्न दादांसोबत गेल्याचं वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी विलिनीकरण स्वप्न अपूर्ण राहिलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. दादा असता तर खूपशा गोष्टी झाल्या असत्या. रेवतीच्या लग्नाची अनाउन्समेंट पण दादानीच केली असती. पण हे दुर्दैव आहे की दादा आज आपल्यात नाही. पण दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती सगळी आम्ही पूर्ण करू. सुनील तटकरे म्हणतात आता कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही, अर्थ घ्यायचा याचा की विलिनीकरणाची चर्चा आता गुंडाळली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला. क्या मायने रखता है. त्याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ही दादाबरोबरच गेली. आणि आज माझा भाऊच नाही राहिला, त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय मला काय फरक पडतो. मला खरंच सांगा,